आई, तुझी किंमत नाही. हे शब्द ऐकताच विमलाबाईचे हात थरथरले, डोळे पाणवले, पण त्या शांत राहिल्या. समोर उभी होती त्यांची सून राधिका. रागाने लालबून झालेली, या घरातून निघून जा, राधिकाने ओरडत म्हटले. विमलाबाईंनी खाली मान घातली. त्यांनी काहीच उत्तर दिले नाही, कारण त्यांना माहीत होते वेळ सर्वांना उत्तर देते. पण त्या दिवशी घरात काहीतरी भयंकर घडले, जे कोणालाच अपेक्षित नव्हते. 5 वर्षापूर्वी विमलाबाईंचा मुलगा अमोल शहरातील मोठ्या कंपनीत काम करत होता. घर सुखी होते, पैशाची कमतरता नव्हती. पण एका अपघाताने सगळं बदललं. अमोलचे वडील गेले. घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विमलाबाई खचल्या पण हार मानली नाही. मुलासाठी जगत राहिल्या. काही वर्षांनी अमोलचे लग्न झाले. राधिका घरात आली. सुरुवातीला सर्व काही छान होते. राधिका गोड बोलायची, सासूची काळजी घ्यायची. पण लग्नाला वर्ष होतच तिचा स्वभाव बदलू लागला. तिला वाटू लागले घर तिच्यामुळे चालते. तिने सासूला कमी लेखायला सुरुवात केली. तुम्ही दिवसभर करता तरी काय, राधिका रोज म्हणायची. विमलाबाई फक्त हसायच्या, कारण त्या वाद टाळायच्या. पण राधिकाचा अहंकार दिवसेंदिवस वाढत होता. एके दिवशी घरात पाहुणे आले. राधिका सर्वांसमोर म्हणली, आईंना काही काम जमत नाही. सगळे हसले. विमलाबाई मात्र शांत राहिल्या. त्यांच्या मनाला खूप लागले, पण त्यांनी अश्रू लपवले. त्या रात्री विमलाबाई झोपू शकल्या नाहीत. जुन्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. एक गुपित त्यांना सतावत होते, असे गुपित जे त्यांनी वर्षानुवर्ष लपून ठेवले होते. जर ते बाहेर आले तर अनेकांचे आयुष्य बदलेल. दुसऱ्या दिवशी राधिकाने पुन्हा भांडण काढले, कारण खूपच छोटे होते. चहात साखर नाही कमी होते असे, तुमच्यामुळे माझी बदनामी होते. ऑफिसला गेला होता. घरात कोणी नव्हते. राधिकाने संतापात विमलाबाईंची बॅग बाहेर फेकली. निघा इथून, तिने दरवाजा दाखवला. विमलाबाई काही क्षण उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यात वेदना होत्या, पण चेहऱ्यावर शांतता होती. त्या हळूहळू घराबाहेर पडल्या. रस्त्यावर चालताना त्यांच्या मनात एकच विचार होता, आता वेळ आली आहे. वर्षानुवर्ष लपवलेले रहस्य आता उघड करावे लागणार होते. त्या शहरातील एका मोठ्या हॉटेलसमोर थांबल्या. ते हॉटेल पाहून लोक आदराने बघायचे. शहरातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल ग्रँड एम्पायर. विमलाबाई आत गेल्या. रिसेप्शनवर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहताच नमस्कार केला. मॅडम, तुम्ही आलात? विमलाबाई फक्त हसल्या. पण हे दृश्य पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित झाले. एक साधी वृद्ध महिला आणि इतका मान, नेमकं काय चाललं होतं? त्याच वेळी राधिकाला एका मैत्रिणीचा फोन आला. अगं, तुझी सासू एका मोठ्या हॉटेलमध्ये दिसली. राधिका हसू लागली. काम मागायला गेली असेल, ती उपहासाने म्हणाली. पण तिला माहीत नव्हते, पुढच्या काही दिवसात तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का तिची वाट पाहत होता. कारण त्या हॉटेलचा आणि विमलाबाईचा एक असा संबंध होता जो ऐकून संपूर्ण शहर हादरणार होते. मित्रांनो, कथेचा पुढचा भाग इतका भयानक आहे की तुमच्या अंगावर काटा येईल. पण तो पाहण्याआधी एक ओळ लिहून हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा प्रामाणिक मेहनतीसाठी प्लीज खाली दिलेल्या
लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनवर आत्ताच क्लिक करा. तुमचं एक सबस्क्राईब अगदी मोफत आहे, पण त्यामुळे आमच्या मेहनतीला खूप मोठे बळ मिळते. प्लीज आत्ताच सबस्क्राईब करा. चला पाहूया पुढे काय झालं. ग्रँड एम्पायर हॉटेलमध्ये विमलाबाई शांत बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, जणू त्या कोणाची वाट पाहत होत्या. काही क्षणातच एक काळी आलिशान कार आली. कारमधून एक तरुण उतरला, सूट बूट घातलेला. हॉटेलमधील कर्मचारी त्याला पाहून सरळ उभे राहिले. तो धावतच विमलाबाईकडे आला आणि त्यांच्या पायावर पडला. आणि तुम्ही ठीक आहेत ना? हे पाहून सगळेच थक्क झाले. विमलाबाई म्हणल्या, मी ठीक आहे. राजेशच्या डोळ्यात राग दिसत होता. कोणी पुन्हा अपमान केला? तो विचारू लागला. विमलाबाईंनी काहीही उत्तर दिले नाही, पण त्यांची शांतता सगळे सांगून गेली. राजेश कोण होता हा प्रश्न सर्वांच्या मनात होता, कारण शहरातील प्रत्येकाला त्याचे नाव माहीत होते. तो होता ग्रँड एम्पायर ग्रुपचा CEO, कोट्यावधीचा मालक, शेकडो लोकांचा रोजगार देणारा. पण तो विमलाबाईंना आई म्हणत होता. खरं तर 20 वर्षापूर्वी राजेश अनाथ होता. रस्त्यावर वाढलेला एक वेळच्या जेवणासाठी भटकणारा मुलगा. त्यावेळी विमलाबाईंनी त्याला आधार दिला, त्याचे शिक्षण केले, त्याला उभं राहायला शिकवलं, स्वतःच्या मुलासारखं प्रेम दिलं. राजेश कधीच विसरला नाही. आज तो मोठा झाला, पण त्याच्यासाठी विमलाबाई अजूनही आई होत्या. दुसरीकडे राधिका खूप खुश होती. तिला वाटत होतं सासू कायमच्या गेल्या आता. घरावर तिथे राज्य पण नियती वेगळाच खेळ खेळत होती. त्या रात्री अमोल घरी आला. आई कुठे आहे? त्याने विचारले. राधिकाने खोटं बोललं. त्या स्वतःच निघून गेल्या. अमोलला संशय आला, पण पुरावा नव्हता. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले. विमलाबाईंचा काहीच पत्ता नव्हता. अमोल बेचैन झाला. त्याने शोध सुरू केला. अचानक त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. मेसेज पाठवणारा होता राजेश. उद्या सकाळी 11 वाजता ग्रँड एम्पायर हॉटेलमध्ये या, बस एवढेच लिहिले होते. अमोल गोंधळला. राजेशसारखा मोठा उद्योगपती त्याला का बोलत होता? राधिकाही चक्रावली. पण दोघेही दुसऱ्या दिवशी गेले ग्रँड एम्पायरच्या प्रवेशद्वारावर. त्याचे जोरदार स्वागत झाले. लाल गालिचा अंथरलेला होता. फुलांची सजावट होती. पत्रकारही उपस्थित होते. राधिका खुश झाली. तिला वाटले कदाचित तिच्यासाठी काही कार्यक्रम असेल. ती अभिमानाने चालू लागली. पण अचानक एक कर्मचारी आला आणि म्हटला, कृपया इथे थांबा. अमोल आणि राधिकाला एका बाजूला उभे केले गेले. मंचावर मोठा पडदा होता. संपूर्ण हॉल भरलेला. शहरातील मोठे मोठे लोक आले होते. सर्वजण एका व्यक्तीची वाट पाहत होते. काही क्षणांनी लाईट्स बंद झाली. संपूर्ण हॉल शांत झाला. मंचावरील पडदा उघडला आणि पुढच्या क्षणी राधिकाच्या हातातील पर्स खाली पडली. कारण मंचावर राजेशसोबत उभ्या होत्या विमलाबाई, पण त्या साध्या साडीत नव्हत्या. त्यांनी राजेशही साडी नेसली होती. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच रुबाब होता. राजेश माईक समोर आला आणि म्हटला, आज मी तुम्हाला ह्या हॉटेलच्या खऱ्या मालकाची ओळख करून देणार आहे. हे ऐकून संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. राधिकाचे हृदय जोरात धडधडू लागले. राजेश पुढे म्हणाला, ज्याच्या आशीर्वादामुळे
ज्यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथे आहे, ज्यांनी मला आयुष्य दिलं, त्या म्हणजे विमलाबाई. पुढच्या क्षणी संपूर्ण हॉल टाळ्याच्या आवाजाने दणाणून गेला. पण राधिकाच्या चेहऱ्यावर रंग उडाला, कारण आता वर्षानुवर्ष लपवलेलं रहस्य हळूहळू बाहेर येणार होते. आणि ते रहस्य ऐकून राधिकाच्या पायाखालची जमीन सरकणार होती. संपूर्ण हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू होता, पण राधिका मात्र घामाघूम झाली होती. तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. जिला तिने घरातून हाकललेले, तीच महिला आज शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलची मालकीण होती. राजेश पुढे आला. त्याने माईक हातात घेतलं. संपूर्ण हॉल शांत झाला. आज मी एक सत्य सांगणार आहे, तो म्हणाला. हे हॉटेल माझं नाही, मी फक्त व्यवस्थापक आहे. खरी मालकीण आहेत विमलाबाई. हे ऐकताच सगळेच आश्चर्यचकित झाले. पत्रकार नोट्स घेऊ लागले. कॅमेरे चालू झाले. राजेश म्हणाला, 20 वर्षापूर्वी विमलाबाईंनी त्यांचे सर्व दागिने विकले. एक छोटी खानावळ सुरू केली. दिवस रात्र मेहनत केली. लोकांना प्रेमाने जेवण दिलं. ती छोटी खानवळ हळूहळू मोठी झाली. रेस्टॉरंट बनलं, नंतर हॉटेल बनवलं आणि आज ग्रँड एम्पायर बनलं. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती, विमलाबाईंनी कधीच स्वतःची श्रीमंती दाखवली नाही. कारण त्यांना वाटत होतं, माणसाची किंमत पैशाने नाही तर स्वभावाने ठरते. म्हणूनच त्यांनी त्यांची ओळख लपवून ठेवली. साधं आयुष्य जगत राहिल्या. राधिका खाली मान घालून उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण अजून एक धक्का बाकी होता. राजेशने एक फाईल उघडली आणि म्हणला, आज आणखी एक रहस्य उघड करतो. अमोल चकित झाला. विमलाबाई शांत बसल्या होत्या. राजेश म्हणाला, 5 वर्षापूर्वी अमोलची नोकरी जाणार होती. त्याच्या कंपनीवर संकट होतं. त्याला काढून टाकण्याचा निर्णय झाला होता. अमोल स्तब्ध झाला. त्याला ही गोष्ट माहितीच नव्हती. राजेश पुढे म्हणाला, त्यावेळी विमलाबाईंनी गुपचूप मदत केली. त्यांनी कंपनीत गुंतवणूक केली आणि अमोलची नोकरी वाचवली. अमोलच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या आईने, तो हळूच म्हणाला. विमलाबाई फक्त हसल्या. हो बाळा, तू आनंदी राहावा एवढीच इच्छा होती. अमोल रडू लागला. तो धावत गेला आणि आईच्या पायावर पडला. आई, मला माफ कर, मी तुला समजू शकलो नाही. संपूर्ण हॉल भावूक झाला. पण राधिकाच्या मनात भीती निर्माण झाली होती. ती थरथरत पुढे आली. आई, तिचा आवाज अडखळला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मला माफ करा. ती रडू लागली. काही क्षण संपूर्ण हॉल शांत होता. सगळ्यांना वाटलं, विमलाबाई आता तिला नक्की शिक्षा देतील. पण विमलाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, चूक प्रत्येकाकडून होते, पण ती मान्य करणं हे मोठेपण असतं. राधिका जोरजोरात रडू लागली. तिनं विमलाबाईचे पाय धरले. आई, मला एक संधी द्या. विमलाबाईंनी तिला उचललं आणि मिठी मारली. संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला होता. त्या दिवशी राधिकाला पैशाची नाही तर माणुसकीची किंमत कळाली. काही महिन्यांनी राधिका स्वतः विमलाबाईंसोबत समाजसेवा करू लागली. गरिबांना मदत करू लागली आणि शहरात एकच गोष्ट चर्चेत होती, जिला सुनेने घरातून हाकललं तीच निघाली शहरातील सर्वात मोठी मालकीण. पण विमलाबाईचं खरं वैभव त्यांचं हॉटेल नव्हतं. त्यांचं खरं वैभव होतं त्यांचं मोठं मन.
कारण पैसा माणसाला मोठं बनवत नाही, तर क्षमा, प्रेम आणि संस्कार माणसाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. मित्रांनो, ही कथा लिहिण्यासाठी आणि व्हिडिओ बनवण्यासाठी रात्र खूप मेहनत करावी लागते. जर आमची ही मेहनत तुमच्या मनाला जरीही भिडली असेल तर प्लीज आत्ताच स्क्रीनवर दिसणाऱ्या आमच्या चॅनलच्या लोगोवर क्लिक करा. तुमचं एक क्लिक अगदी मोफत आहे, पण त्या आमचा 1000 सबस्क्राईबचा छोटासा परिवार पूर्ण होईल आणि आमचा मेहनतीचा सार्थक होईल. एक भाऊ म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.